भाविक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दिवसभर आपलं शिबिर सुरू आहे आणि आपण म्हणालात तसेच सर्वजण तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहताय किंवा पाहत होतात ना रे. आता त्याला दोन कारण आहेत. एक तर माझं भाषण ऐकायला खरंच आतुर असाल किंवा माझं भाषण शेवटचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण सुटणार आहोत. त्याच्यामुळे वाट कशाचा म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी बघतात मला नाही माहिती. भाषणाची ना तुम्हाला खरंच धन्यवाद देतो, कारण मगाशी शिवसेना प्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलत. मी तर भाग्यवान आहे, मला मा आणि बाळासाहेबांसारखे आई वडील लाभले आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्याई उभी करून ठेवले याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात, इथं जगराटी आहे. जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात. कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात, तसे सगळे जात आहेत, जाऊ द्या. पण तुमच्या सारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्या सोबत आहे, त्याचा मला अभिमान आहे. उन्हाळा तर तापलाय, खूप गरम झालाय महाराष्ट्र, रेकॉर्ड ब्रेक. आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की ज्या वेळेला अशा उन्हामध्ये सभा व्हायच्या, म्हणजे आता तर आपण हॉलमध्ये आहोत, एसी कमी पडतोय, उन्हातानाच्या मोर्चात किंवा सभेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले, वरनं सूर्य आग ओकतोय, पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्याय विरुद्ध लढण्यासाठी तापलेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण नाहीतर गरम असे सगळेच होतात हो. विचाराने किती तुम्ही तापलायत हे महत्वाचं आहे. त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ही ठरवणार आहे. ही दिशा आपण ठरवणार, हे गद्दार नाही ठरू शकत. हा सगळा जो काही इतिहास आपण मगाशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो, माझी मैना गावाकडे राहिली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे? किती 2-3 हात उभे फक्त राहिले असतील. तो आकडा आहे 105 हुतात्म्यांचा, हा सरकारी आकडा आहे. पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलसी गबार्ड, तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आले होते. ते सगळं काही गुजरात गुजरात गुजरात, सगळ्या गुजरात्यांबद्दल माझं राहायचं आहे, पण खास करून जे दोन तिकडे बसलेत आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नेहमी. त्याही वेळेला अपेक्षा केली होती आणीबाणी नको म्हणून. ज्याने आणीबाणी लादली त्या इंदिराजींना संपूर्ण देशाने शिक्षा दिली, जरूर दिली. पण नंतर जनता पक्षाने जे काय देशाचे धिंडोडे वाट लावली, मग त्याच देशाने त्याच जनतेने पुन्हा इंदिराजींना पंतप्रधानपदी बसवलं. याचं कारण संधी दिली होती, पण संधीचं सगळं चिखल करून टाकला, माती केली आहे. आणि त्या सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत ते बाहेर पडले, बोगस जनता, आपलं भारतीय जनता पार्टी म्हणून. एकूण जर काहींची वाटचाल पाहिली तर खूप खोलामध्ये जाते. काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा, काँग्रेस आणि तुम्ही बघा. पण मला 1-2 गोष्टी आवडल्या त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ,
ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित संघ सरसंघचालक करून दाखवावा. आहे ना, लावा ना, शर्यत लावा. आणि आता या येत्या वर्षामध्ये संघाला सुद्धा 100 वर्ष होत आहेत. काँग्रेसला किती वर्ष झाली? 125-150. मग साधा एक आपण हिशोब मांडूया. संघाचे आतापर्यंतचे सगळे सरसंघचालक, त्याच्यामध्ये कोण दलित होतं, कोण मुसलमान होतं, आणि काँग्रेसचे काढा आणि ठेवा लोकांसमोर. पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. अमित शहाजी, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवेल नाही. नाही, महाराष्ट्र सगळीकडे पोहोचलेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले. पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. करा देशभर. आमच्या देशाचं दैवत. इकडे येऊन नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका.